विद्यार्थ्यांना नमस्कार. इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या या सत्रात तुम्हाला व्होल्टेज स्टॅबिलायझर आणि यूपीएसचे सर्किट कसे एकत्र करायचे हे शिकवले. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही त्याचा वापर करू शकाल. पीसीबी वर व्होल्टेज स्टेबिलायझर सर्किट तयार करण्यास, स्टेबिलायझरची कमी आणि हाय व्होल्टेज कट ऑफ रेंजेससाठी टेस्ट करण्यास, एकत्र केलेल्या पीसीबी मॉड्यूल्स किंवा सर्किट बोर्डसह ऑनलाईन यूपीएस एकत्र करण्यास, त्याच्या कार्यासाठी ऑनलाईन यूपीएसची टेस्ट करण्यास. आपण आता असेंबलिंगसाठी आवश्यक साधने आणि उपकरणे पाहणार आहोत. हे व्होल्टेज स्टेबिलायझर्स आणि यूपीएसचे सर्किट आहे. साधने: ट्रेनिस टूल किट 1, मल्टीमीटर 1, AC व्होल्टमीटर 0 ते 300 वोल्ट 1, व्हेरिएक 0 ते 300 वोल्ट पर 1 एम्पियर 1. साहित्य: जनरल पर्पज PCB 1, ट्रान्झिस्टर BC 147 किंवा 157 2 क्रमांक, CL 100 2 नंबर्स, डायोड IN 4007 2 नंबर्स, झिनर डायोड 6 वोल्ट ते 0.5 एम्पियर 1 नंबर, LED लाल आणि हिरवा प्रत्येकी 1, इंडक्टर 21 SWG स्टँडर्ड वायर गेज, फेराइट कोर 100 टन 2, कॅपॅसिटर A 330 मायक्रोफॅरेड पर 12 वोल्ट 3, B 100 फॅरेड बाय 12 वोल्ट 4, रेजिस्टर्स कार्बन फिल्म अर्धा वॉट, A 1 K5 3 K3 1 K प्रत्येकी 2 क्रमांक, 560 ओम्स प्रत्येकी 2 नग, C 4 K7 4 7 K प्रत्येकी 3 क्रमांक, D 1 K पोटेन्शियोमीटर 1, इलेक्ट्रॉनिक रिले 170 वोल्ट ते 270 वोल्ट बाय 6 वोल्ट मोल्डेड टाइप 3 पिन प्रत्येकी 2, बक बूस्ट मेन ट्रान्सफॉर्मर 170 वोल्ट ते 270 वोल्ट 1 kVA 1. ऑनलाईन यूपीएसचे असेंबल केलेले मॉड्यूल्स किंवा पीसीबी 1 सेट. पेंडेंट होल्डर मध्ये बसवलेले इनकॅन्डिसेंट लॅम्प्स 1. वायर किंवा केबल कनेक्ट करणे आवश्यकतेनुसार, सोल्डर, फ्लक्स इत्यादी आवश्यकतेनुसार. व्होल्टेज स्टेबिलायझर सर्किट्स आणि यूपीएस एकत्र करण्यासाठीच्या तयारीवर एक नजर टाकूया. तुम्ही सर्किटची रचना करून योजनाबद्ध आकृती तयार करून हा अभ्यास सुरू केला पाहिजे. तुमच्या व्होल्टेज स्टेबिलायझर आणि यूपीएस साठी आवश्यक वैशिष्ट्ये निश्चित करा. सर्किटसाठी आवश्यक कॉम्पोनेंट्सची यादी तयार करा. सामान्य कॉम्पोनेंट्समध्ये ट्रान्सफॉर्मर, डायोड, कॅपॅसिटर, रेझिस्टर, व्होल्टेज रेग्युलेटर, रिले, ट्रान्झिस्टर, इंटिग्रेटेड सर्किट्स, ICs आणि यूपीएस साठी बॅटरी समाविष्ट असू शकतात. आवश्यक कॉम्पोनेंट्स तयार करा आणि त्यांची चांगली स्थिती तपासा. कंपोनंट तुमच्या प्रोजेक्टसाठी आवश्यक वैशिष्ट्ये आणि क्वालिटी स्टँडर्ड पूर्ण करतात याची खात्री करा. असेंबली प्रक्रियेसाठी आवश्यक साधने आणि उपकरणे गोळा करा. यामध्ये सोल्डरिंग आयर्न, वायर कटर, प्लायर, स्क्रूड्रायव्हर, मल्टीमीटर, ब्रेडबोर्ड किंवा पीसीबी, प्रिंटेड सर्किट बोर्ड आणि टेस्टसाठी पॉवर सप्लाय असतो. योग्य सुरक्षा उपायांसह स्वच्छ आणि चांगले प्रकाश असलेले वर्कप्लेस सेट करा. तुमच्याकडे स्थिर पॉवर सोर्स आणि सोल्डरिंगसाठी पुरेसे व्हेंटिलेशन असल्याची खात्री करा. तुम्ही वापरत असलेल्या कॉम्पोनेंटसाठी संबंधित डेटा शीट, रेफरन्स गाईड्स आणि टेक्निकल डॉक्युमेंटेशन गोळा करा. ही तुम्हाला वैशिष्ट्य समजून घेण्यात आणि योग्य कनेक्शन सुनिश्चित करण्यात मदत करतील. योजनाबद्दल आकृतीला फॉलो करा आणि ब्रेडबोर्ड किंवा पीसीबी वर सर्किट एकत्र करणे सुरू करा. सर्किटनुसार जनरल पर्पज पीसीबी वर कॉम्पोनेंट सोल्डर करा. पीसीबी वर ट्रान्सफॉर्मर फिक्स करू नका. ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग टर्मिनलशी जोडण्यासाठी वायर किंवा केबल पीसी मधून जोडा. वायरिंग पूर्ण करा आणि पीसीबी स्वच्छ करा. पॉवर सप्लाय विभाग व्होल्टेज रेग्युलेशन आणि संरक्षण सर्किटसह सुरू करा. कॉम्पोनेंट्स पोलॅरिटीचे नोंद घ्या. योग्य सोल्डरिंग टेक्निकचे निरीक्षण करा आणि सोल्डर ब्रिज किंवा कोल्ड जॉईंट्स टाळा.
सर्किटच्या टेस्टसाठी ट्रान्सफॉर्मर इनपुट वायर्स व्हेरिएकशी जोडा. स्टेबिलायझरच्या आउटपुटमध्ये इनकॅन्डेसेंट लॅम्प कनेक्ट करा. व्हेरिएकला पुरवठा चालू करा आणि सामान्य LED ग्लो आणि आउटपुट लॅम्प चमकेपर्यंत व्होल्टेज हळूहळू वाढवा. बंद करा, लॅम्प काढा आणि व्होल्टमीटर कनेक्ट करा. व्हेरिएकची स्थिती बदलू नका. पुरवठा चालू करा आणि टेबल 1 मध्ये व्होल्टेज नोंदवा. व्हेरिएक व्होल्टेज वाढवून आणि कमी करून बक बूस्ट क्रियेची चाचणी घ्या. व्होल्टमीटर तपासा. सुरुवातीला ते व्होल्टेजमध्ये वाढ दर्शवू लागते, पण सामान्य व्होल्टेजवर घसरते. दोन्ही व्होल्टेज लक्षात ठेवा. आउटपुटमधील व्होल्टेज आणि व्हेरिएक टर्मिनल्सवरील व्होल्टेज टेबल 1 मध्ये नोंद करा. व्हेरिएकचे व्होल्टेज कमी करा आणि व्होल्टमीटर रीडिंगची नोंद घ्या. व्होल्टमीटर व्होल्टेज कमी होईल, पण त्याची सामान्य स्थिती परत मिळेल. यावेळी टेबल 1 मध्ये आउटपुटवरील व्होल्टेज आणि व्हेरिएक टर्मिनल व्होल्टेज नोंद करा. सर्व कनेक्शन काढा. सर्किट डिझाइन असेंब्ली प्रक्रिया आणि चाचणी दरम्यान केलेल्या कोणत्याही सुधारणांचे डॉक्युमेंट करा. हे डॉक्युमेंट भविष्यातील संदर्भासाठी उपयुक्त ठरेल. व्होल्टेज स्टेबिलायझर आणि UPS सर्किट एकत्र करण्याच्या प्रक्रियेवर एक नजर टाकूया. या अभ्यासामध्ये आपले पुढील कार्य वायर्ड PCB मॉड्यूल्स वापरून ऑनलाइन UPS एकत्र करणे आहे. UPS असेंब्लीसाठी आवश्यक असलेले सर्व घटक मिळवा. यामध्ये वायर्ड PCB मॉड्यूल्स, ट्रान्सफॉर्मर्स, कॅपॅसिटर, रेझिस्टर, डायोड, इंटिग्रेटेड सर्किट ICs, कनेक्टर्स आणि इतर संबंधित भाग समाविष्ट आहेत. तुमच्याकडे सोल्डरिंग आयर्न, सोल्डर वायर, वायर कटर, प्लायर्स, स्क्रू ड्रायव्हर्स आणि टेस्टसाठी मल्टीमीटर यासारखी आवश्यक साधने असल्याची खात्री करा. तुम्ही तयार करू इच्छित असलेल्या UPS डिझाईनवर आधारित घटकांची संपूर्ण यादी तुमच्याकडे असल्याची खात्री करा. वायर्ड PCB मॉड्यूल्ससह डॉक्युमेंटेशन किंवा दिलेलं युजर मॅन्युअल वाचा. मॅन्युफॅक्चररने दिलेली मॉड्यूलची वैशिष्ट्ये, पिन कॉन्फिगरेशन्स आणि कोणत्याही विशिष्ट असेंब्ली सूचनांसह स्वतःला परिचित करा. असेंब्लीवर काम करण्यासाठी पुरेशा खोलीसह स्वच्छ आणि चांगले प्रकाश असलेले वर्कस्पेस सेट करा. असेंब्ली सुरू करण्यापूर्वी वायर्ड PCB मॉड्यूल्स आणि मेन PCB बोर्ड किंवा चेसिसवरील इतर घटकांच्या लेआउटची योजना करा. योग्य कार्यक्षमता आणि कार्यक्षम वायरिंग सुनिश्चित करण्यासाठी मॉड्यूल, कनेक्टर्स आणि इतर भागांचे ऑप्टिमल स्थान निश्चित करण्यासाठी मॉड्यूलच्या डॉक्युमेंटमध्ये दिलेल्या गाईडलाईनचे अनुसरण करा. ब्लॉक डायग्राम पहा आणि PCB वायर्ड मॉड्यूल्सची व्यवस्था करा. ब्लॉक डायग्रामनुसार PCB मॉड्यूल्स वायर करा आणि क्रम तपासा. बॅटरी टर्मिनल्स लहान न करता चार्ज केलेली बॅटरी कनेक्ट करा. सुरुवातीला बॅटरी सर्किटसह एकच पोल स्विच कनेक्ट करा. इनपुट EMI फिल्टर्सशी कनेक्ट करा. कोणतेही सर्किट समस्या तपासा. 240 व्होल्ट AC चे सर्किट चालू करा. मॉड्यूल आणि घटक वायरिंग केल्यानंतर ते सुरक्षित आणि योग्यरित्या स्थापित आहे त्याची खात्री करण्यासाठी सर्व कनेक्शनची काळजीपूर्वक तपासणी करा. कोणतेही सैल कनेक्शन, सोल्डरिंग दोष किंवा चुकलेल्या वायर पहा. सतत टेस्ट करण्यासाठी मल्टीमीटर वापरा आणि कनेक्शनची इंटेग्रिटी व्हेरीफाय करण्यासाठी व्होल्टेज तपासा. व्होल्टमीटरसह आउटपुट तपासा. टेबल 2 मध्ये मीटर रीडिंग नोंदवा. बॅटरी चालू करा. आउटपुटमधील व्होल्टेज तपासा आणि टेबल 2 मध्ये रीडिंग रेकॉर्ड करा. 240 व्होल्ट मेन बंद करा आणि आउटपुटमधील व्होल्टेज तपासा. टेबल 2 मध्ये व्होल्टेज रेकॉर्ड करा. आउटपुटमध्ये इनकॅन्डेसेंट लॅम्प कनेक्ट करा. इनपुट 240 व्होल्ट पुरवठा चालू आणि बंद असताना लॅम्प उजळण्याची स्थिती लक्षात घ्या. तुमच्या निरीक्षणांचे विश्लेषण करा. तुम्ही आतापर्यंत जे काही शिकलात त्याचं रिकॅप करूया. PCB वर व्होल्टेज स्टॅबिलायझर सर्किट तयार करा. स्टेबिलायझरची कमी आणि उच्च व्होल्टेज कट ऑफ रेंजसाठी चाचणी करा. एकत्रित PCB मॉड्यूल्स किंवा सर्किट बोर्डसह ऑनलाइन UPS एकत्र करा. मला आशा आहे
की व्होल्टेज स्टेबिलायझर आणि UPSC सर्किट कसे एकत्र करायचे हे तुम्हा सर्वांना समजले असेल. पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद विद्यार्थी. बाय.